नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात चॅनल सक्सेस की आणि मी अमोल मांगुळकर आपलं चॅनलवर स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण दुसरे वास्तव संख्या यामधील सराव संच 2.3 चा भाग दुसरा पाहणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण या सराव संचामधील सुरुवातीचे 4 प्रश्न घेतलेले आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपण या भागामध्ये शिकणार आहोत। तर या आधीचा भाग अवश्य पहा आणि या ठिकाणी आपल्याला या भागामध्ये 5व्या प्रश्नापासून सुरुवात करायची आहे। तर पहा, खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा। या खाली दिलेल्या सर्व संख्या या कर्णी संख्या आहेत आणि यांच्यामधील लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे। तर लहान मोठेपणा कसा ठरवायचा याला आपण थोडक्यात या ठिकाणी समजावून घेऊ। जर समजा पहा, लक्षात घ्या, n व्या मुळामध्ये a ही एक कर्णी आहे आणि n व्या मुळामध्ये b ही दुसरी कर्णी आहे। जर समजा a आणि b या कर्णिस्थ संख्या, कर्णी चिन्हामध्ये ज्या संख्या आल्यात या जर समान असतील तर या दोन्ही संख्या समान असतील। मग जर दिलेल्या संख्या जर समान असतील तर त्यांची मूळ समान असतात। दुसऱ्या नियमामध्ये जर a ही संख्या b पेक्षा मोठी असेल तर a चे n वे मूळ हे मोठे असेल b च्या n व्या मुळापेक्षा। आणि तिसऱ्या नियमामध्ये जर a लहान आहे b पेक्षा तर a चे n व मूळ हे लहान असेल b च्या n व्या मुळापेक्षा। म्हणजे थोडक्यात कोणत्याही दोन कर्णी संख्यांची तुलना ही त्यांच्या कर्णिस्थ संख्यांवरून होत असते। जर कर्णिस्थ संख्या समान असेल तर मूळ समान असतील। पहिल्या संख्येची कर्णिस्थ संख्या ही दुसरीपेक्षा लहान असेल तर पहिली कर्णी संख्या लहान होईल आणि मोठ्यासाठीच्या उलट। तर आता इथे आपण उदाहरण सुरुवात करणार आहोत। 7 कर्णी 2 आणि 5 कर्णी 3। तर यांना सजातीय कर्णींमध्ये आपल्याला बदलणं गरजेचं आहे। म्हणजे इथं सजातीय म्हणण्यापेक्षा आपल्याला याला शुद्ध कर्णींमध्ये आपण इथं त्यांना रूपांतरित करू। ही दिलेली मिश्र कर्णी आहे कारण 7 हा या कर्णीचा पहिला अवयव, कर्णी 2 हा दुसरा अवयव आहे। जर पहिला अवयव परिमेय असेल, दुसरा अवयव अपरिमेय, तर अशा कर्णीला आपण मिश्र कर्णी म्हणतो। तर 7 कर्णी 2 यासाठी काय करायचंय, कर्णी चिन्हामध्ये 7 ला कर्णीत टाकताना 7 चा वर्ग आपल्याला करणं गरजेचं आहे। कारण पहा, लक्षात घ्या, इथं जे मूळ दिलंय आपल्याला वर्गमूळ दिलंय, म्हणून 7 ला जर कर्णीत लिहायचं असेल तर 7 चा वर्ग गुणिले ही कर्णी संख्या जी आहे 2 ती तशीच राहील। मग 7 चा वर्ग 49 गुणिले 2 आणि बरोबर कर्णीत 98। तर ही 7 कर्णीत 2 ची किंमत शुद्ध कर्णीमध्ये कर्णीत 98 आहे। मग तसेच 5 कर्णी 3 हिला शुद्ध रूपात लिहिताना 5 चा वर्ग करा आणि कंसात कर्णी चिन्हामध्ये लिहा 25 गुणिले 3 म्हणजे कर्णीत 75, किंवा सुरुवातीला इथं आपण 5 चा वर्ग गुणिले 3 असं लिहू शकतो। 5 चा वर्ग गुणिले 3, 5 चा वर्ग इथं दिला 25 गुणिले 3 कर्णीत 75। तर आता या ठिकाणी दोन्ही ज्या संख्या आहेत यांच्या कर्णिस्थ संख्या, पहिली जी शुद्ध कर्णी कर्णीत 98 याची कर्णिस्थ संख्या 98, दुसऱ्या संख्येची कर्णिस्थ संख्या 75। मग 98 मोठे आहेत 75 पेक्षा, म्हणून कर्णीत 98 मोठे आहेत कर्णीत 75 पेक्षा। मग आता कर्णीत 98 ही कशाची किंमत आहे तर 7 कर्णीत 2 याची किंमत आहे। मग ही मोठी आहे 5 कर्णीत 3 पेक्षा। तर या पद्धतीने या दोन कर्णींची तुलना झालेली आहे। त्यानंतर आता दुसऱ्या ज्या जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत, दुसऱ्या वर्णामध्ये जी जोडी दिली आहे, तर या ठिकाणी मात्र दोन्ही
ज्या संख्या आहेत या सोप्या रूपात म्हणजे शुद्ध करणीत दिलेल्या आहेत. शुद्ध करणीत दिल्या असताना आपल्याला आता फक्त कनिष्ठ संख्यांवरून त्यांची तुलना करायची आहे. वर्गमुळात 247 व वर्गमुळात 274 तर सारख्या मुळामध्ये आहेत. मग आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, 247 हिला करणी न घेता इथे लिहू आणि 274. मग या दोन्हींची तुलना करताना पहिल्या संख्येची तुलना दुसरी बरोबर करायची आहे. हे लहानचे चिन्ह, हे मोठेचे चिन्ह आणि हे बरोबरचं चिन्ह. जर पहिली संख्या ही दुसरीपेक्षा लहान असेल तर हे चिन्ह येईल लहानचं. पहिली संख्या लहान आहे दुसरीपेक्षा. पहिली संख्या दुसरीपेक्षा मोठी असेल, समजा इथं 300 असते आणि इथं 274, तर आपण हे दुसऱ्या नंबरचं चिन्ह वापरलं असतं. आणि दोन्ही संख्या समान असेल तर तिसऱ्या नंबरचं. तर इथं आपल्याला लहानचं चिन्ह घ्यायचं आहे. मग हेच चिन्ह या दोन करणींमध्ये लिहायचं आहे. म्हणून वर्गमुळात 247 लहान आहेत वर्गमुळात 274 पेक्षा. त्यानंतर आता पुढचं जे उदाहरण आपल्याला दिलंय त्याला थोडं पुन्हा मिश्र करणीमध्ये आधी आपण रूपांतरित करणार आहोत. मिश्र करणीत दिलंय त्याला शुद्ध करणीत बदलायचं आहे आपल्याला. एका करणीला दुसरी ही शुद्ध करणी दिलेली आहे. तर 2 करणे 7, 2 करणीत 7 म्हणजेच 2ला इथं करणी चिन्हामध्ये घ्यायचंय म्हणून करणी चिन्ह आधी मोठं काढून घेऊ. पण 2ला करणी चिन्हात टाकताना करणीचा जो कोटी आहे तो 2चा घात झाला पाहिजे. करणीचा कोटी 2 आहे म्हणजे 2चा वर्ग करावा लागेल. म्हणजे 2चा वर्ग होईल 4 किंवा आधी इथे लिहू 2चा वर्ग गुणिले हे 7 जशाच तसे. आणि मग करणी चिन्हामध्ये 2चा वर्ग 4 गुणिले 7 म्हणजे करणीत 28. तर आता इथं पहा दोन्ही ज्या करणी संख्या आहेत समान आहेत. 28 बरोबर आहेत 28. म्हणून आता पहिली जी 28 आहे म्हणजे 2 करणे 7 म्हणजेच पहिले 28 बरोबर आहे करणीत 28. दोन्ही करणी संख्या इथं समान आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न, चौथ्या प्रश्नामध्ये चौथा प्रश्न 5 करणीत 5 आणि 7 करणीत 2. इथं पहा 5 करणीत 5 7 करणीत 2. यामध्ये काय होईल आता, 5 करणीत 5 मध्ये करणीच्या बाहेर असणारी 5 संख्या करणीत लिहिताना वर्ग करून लिहावा लागेल. 5चा वर्ग गुणिले करणीतील 5. तर 5चा वर्ग 25 गुणिले 5 म्हणजेच 25 गुणिले 5 म्हणजे करणीत 125. आणि 7 करणीत 2 यामध्ये करणी चिन्हामध्ये 7चा वर्ग गुणिले 2. मग 7चा वर्ग 49 गुणिले 2 करणीत 98. मग अगोदर जी संख्या आपण घेतली 5 करणीत 5 शुद्ध रूप करणीत 125 आहे. मग त्यातली कनिष्ठ संख्या 125 आणि दुसरीची कनिष्ठ संख्या 98. मग 125 मोठे 98 पेक्षा म्हणून करणीत 125 मोठे आहेत करणीत 98 पेक्षा. मग करणीत 125 म्हणजे 5 करणीत 5 मोठे आहेत 7 करणीत 2 पेक्षा. तर या पद्धतीने चौथ्या प्रश्नाचं उत्तर. आता पाचवा बघू. 4 करणीत 42 आणि 9 करणीत 2. तर पहा 4 करणीत 42 आणि 9 करणीत 2. तर 4 करणीत 42 ला आपण 4 करणी चिन्ह घ्या आणि 4चा वर्ग करा गुणिले 42.
तो 4चा वर्ग होईल 16 गुणिले 42. 42 ला 16 ने गुणल्यास 16 दोन्ही 32 हातचे 3 16 64 आणि 3 67. तर करणीत 672 आणि दुसरी संख्या 9 करणीत 2 ला शुद्ध रूपात लिहिताना 9चा वर्ग गुणिले 2 तर 81 गुणिले 2 बरोबर 162. तर 672 मोठे आहेत 162 पेक्षा, म्हणून करणीत 662 मोठे असतील करणीत 162 पेक्षा. वर्गमुळात म्हणजे 662चं वर्गमूळ 672चे वर्गमूळ हे 162च्या वर्गमूळापेक्षा मोठे आहे आणि 672चं वर्गमूळ म्हणजे 4 करणीत 42 मोठे आहेत 9 करणीत 2 पेक्षा. आणि शेवटचे आता 2 जे उदाहरण दिलेले आहेत यामध्ये एक परिमेय संख्या दिली आणि एक अपरिमेय. तर इथं आपल्याला परिमेय संख्येला अपरिमेय मध्ये रूपांतरित करायचंय. 6व्या उदाहरणात पहा 5 करणे 3 आणि 9. तर 5 करणे 3 मध्ये काय होईल 5 करणे 3 बरोबर करणीत 5चा वर्ग आहे 25 गुणिले 3. 5चा वर्ग इथे मी डायरेक्ट करून ठेवलाय. 5 ला कर्ण चिन्हात टाकताना त्याचा वर्ग करून लिहावा लागेल. मग 25 गुणिले 3 म्हणजे 75 आणि 9 बरोबर 9 ला कर्ण चिन्हात लिहिताना 9चा वर्ग म्हणजेच 81. आता इथं 75 लहान आहेत 81 पेक्षा. इथं वर्गमूळ नाही घ्यायचं या ओळीमध्ये आपल्याला कनिष्ठ संख्या नुसत्या. 75 लहान आहेत 81 पेक्षा आणि म्हणून वर्गमुळात 75 लहान आहेत वर्गमुळात 81 पेक्षा. मग आता 75चे वर्गमूळ 5 करणे 3 लहान आहे 9 पेक्षा. त्यानंतर शेवटचं यातलं 6वं जे उदाहरण दिलंय ते घेऊ. सात पहिली संख्या 7 2 करणीत 5. तर 7 बरोबर 7 करणीत 7चा वर्ग बरोबर करणीत 49 आणि 2 करणीत 5. तर 2चा जो वर्ग आहे 4 गुणिले 5 म्हणजेच 20 करणीमध्ये 20 वर्गमुळात 20. तर इथं 49 वर्गमुळात 49 वर्गमूळ नाही घ्यायचा सुरुवातीला. 49 मोठे आहेत 20 पेक्षा म्हणून 49चे वर्गमूळ मोठे आहेत 20च्या वर्गमूळापेक्षा आणि म्हणून 7 ही संख्या मोठी आहे 2 करणीत 5 पेक्षा. तर हा होता या ठिकाणचा प्रश्न 5वा. यानंतर पाहू आपण प्रश्न 6वा. तर करणीचे सोपे रूप. इथं आपल्याला करणीचं सोपं रूप द्यायला सांगितलंय. सोपे रूप द्या म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं पहा. पाच करणे 3 अधिक 8 करणे 3. तर करणीला सोप्या रूपात लिहिण्यासाठी दिलेल्या करणी सजातीय असणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांचा अपरिमेय अवयव हा समान असावा लागतो. जसं की इथं करणी 3 आणि करणी 3 सारखा आहे. तर मग काय होईल इथं बरोबर चिन्ह घेऊ आपण. इथं करणी 3 दोन्हींमध्ये सामायिक आहे आणि म्हणून करणी 3 ला आपण सामायिक म्हणून सुरुवातीला घेऊ.
मग सामायिक पद काढल्यानंतर घ्यावा लागतो कंस, आपल्याला कंस घ्यायचा आहे आणि या कर्णी 3 आपण 5 कर्णी 3 भाग दिला, कर्णी 3 आणि कर्णी 3 कटले. त्यानंतर आता कर्णी 3 ने आपण कर्णी 3 5 कर्णी 3 भाग दिला, कर्णी 3 कटले. मग परत कर्णी 3 ने आपण 8 कर्णी 3 भाग दिला, तर उत्तर येईल 8. लक्षात घ्या, जेव्हा आपण सामायिक काढतो तर जे पद आपण सामायिक म्हणून घेतो त्या पदाने आपल्याला, या दोन्ही पदांसाठी आपण सामायिक घेतलेत कर्णी 3, तर 5 कर्णी 3 भागिले कर्णी 3 म्हणजेच 3 3 कटले, येतो उत्तर 5. तसंच 8 कर्णी 3 छेदात कर्णी 3, तर कर्णी 3 कटले, 8 उत्तर आहे. मग 5 8 आणि 5 यांची बेरीज करा, 8 आणि 5 13 कर्णी 3. तर हे त्याचं सोपं रूप झालं. यानंतर दुसरा जो प्रश्न आपल्याला इथं दिलाय तो इथं आपण पाहूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये 3 पदं दिलेली आहेत. 9 कर्णी 5 वजा 4 कर्णी 5 अधिक कर्णी 125. तर काय होईल इथं, 2 पदांमध्ये दुसरा अवयव कर्णी 5 समान आहे पण तिसऱ्या पदामध्ये नाहीये. तर मग या ठिकाणी काय करणार आपण, आता या संख्येचं संक्षिप्त रूप आधी आपण काढू. तोपर्यंत या 2 संख्यांसाठी कर्णित 5 हे सामायिक पद असेल. तर इथं घेऊ आपण कर्णित 5. कर्णित 5 ने जर पहिल्या पदाला भाग दिला तर 9 आणि कर्णित 5 ने दुसऱ्या पदाला भाग दिला तर वजा 4. मग अधिक कर्णित 125 चे अवयव 25 गुणिले 5 आपण घेतले. मग इथं कर्णित 5 जशाला तसे ठेवू, गुणिले याला 9 मधून 5 वजा केले, 9 मधून 4 वजा केले म्हणजे 5 अधिक 25 चे वर्गमूळ 5 कर्णित 5. 25 चे वर्गमूळ 5 आलेले, कर्णित 5 जशाला तसे. या दोन्हींचा गुणाकार जो आहे 5 गुणिले कर्णित 5 म्हणजे 5 कर्णित 5 आणि अधिक 5 कर्णित 5. म्हणजेच इथं परत कर्णित 5 सामायिक येईल म्हणजे 5 अधिक 5 आणि कर्णित 5 सामायिक म्हणजे किती, 10 कर्णित 5 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न आपला तिसरा इथं आपण घेणार आहोत. तिसऱ्या प्रश्नामध्ये पहा, 7 कर्णित 48 वजा कर्णित 27 किंवा वर्गमूळ 27 आणि वर्गमूळ 3. वर्गमूळ किंवा कर्णी आपण दोन्हीपैकी काही त्याला म्हणता येईल. तर सोपं रूप द्यायचं आहे आपल्याला. इथं 48 कर्णीमध्ये दिले तर याचे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. अवयव पाडताना एक काळजी घ्यायची की शेवटचं पद हे कर्णित 3 दिलंय, म्हणजे आपल्याला अवयव पाडताना ज्या संख्येचं वर्गमूळ निघेल ती वर्गमूळाच्या बाहेर येईल. परंतु वर्गमूळामध्ये आपल्याला इथं 3 असल्यामुळं 3 शिल्लक राहायला पाहिजे. म्हणजे 3 ने जर 48 ला भाग दिला तर उत्तर येईल 16. म्हणजे आपले अवयव 16 गुणिले 3 असे पडतील. वजा 3 ने 27 ला भाग द्या, उत्तर येईल 9. मग 9 गुणिले 3 आणि वजा कर्णित 3 जशाला तसे. तर या ठिकाणी पहा 7 गुणिले 16चं वर्गमूळ घेतलं आपण 4 आणि कर्णित 3 जशाला तसे, वजा 9चं वर्गमूळ 3 कर्णित 3 जशास तसे आणि वजा कर्णित 3. तर 7 चौक किती 28 कर्णित 3 वजा 3 कर्णित 3 वजा कर्णित 3. तर इथं परत आता तिन्ही पदांसाठी आपल्याला कर्णित 3 सामायिक ठेवायचे आहेत. म्हणजे कंसामध्ये येईल 28, मग त्यानंतर वजा 3 आणि इथं सहगुणक काही नाही आहे म्हणजे 1 आणि कर्णित 3 सामायिक. तर पुढं उत्तर होतं याचं बरोबर 28
मधून -3 -1 म्हणजे -4. 28 मधून 4 वजा करायचे आपल्याला. 28 - 4, कारण या दोन पदांची बेरीज झाली करणे 3. तसेच 28 मधून 4 वजा केल्यास 24 करणे 3. हे आपल्याला सोपं रूप या ठिकाणी मिळत आहे. आणि शेवटचं उदाहरणही आपण इथं घेऊया यातलं. तर शेवटच्या उदाहरणामध्ये बघा, आता चौथा जो प्रश्न दिलाय, कर्णित 7 वजा 3/5 कर्णित 7 अधिक 2 कर्णित 7. तर काय होईल आता या ठिकाणी, कर्णित 7 आपण सामायिक घेणार आहोत. तिन्ही पदांमध्ये दुसरा अवयव कर्णित 7 समान आहे, म्हणजे कंसामध्ये इथं पहिला अवयव काहीच दिला नाही, म्हणजे 1 वजा 3/5 अधिक इथला पहिला अवयव 2 आणि कर्णित 7 सामायिक. तर 1 अधिक 2 दोन्ही धनसंख्या यांची बेरीज होईल 3 वजा 3/5 कर्णित 7. तर आता काय होईल या ठिकाणी, 3 गुणिले 5 म्हणजे 15 वजा 3/5 कर्णित 7 जशाला तसे. तर 15 मधून 3 वजा करा म्हणजे 12/5 कर्णित 7. म्हणजेच इथं 12/5 कर्णित 7 हे सोपं रूप आपल्याला मिळत आहे. तर या ठिकाणी आपण 2 प्रश्न म्हणजे चौथा, 5वा आणि 6वा हे 2 प्रश्न इथं पूर्ण केलेले आहेत. अजून जे राहिलेले प्रश्न आहेत, अशा सर्व प्रश्नांमध्ये उपप्रश्नांची संख्या जास्त असल्यामुळं आपण या सराव संचाचे वेगवेगळे असे भाग केलेले. या भागामध्ये आपण हे 2 प्रश्न संपूर्ण पाहिले, समजून घेतले. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की लिहा. आवडल्यास जरूर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आत्तापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्यासाठी आपले धन्यवाद. नसेल केलं तर नक्की करा आणि बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळेल. आणि यानंतरचा या सराव संचाचा पुढचा भाग देखील अवश्य पहा. जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून व्हिडिओ चॅनलवरचे पाहायचे असतील तर इथं आय बटन आणि शेवटी तुम्हाला लिंक दिलेली आहेच.